खरं तर आज तुम्ही आमची मुलाखत मुनवर शेख यांच्याशी करून दिली आणि मराठी शाळा मराठी भाषा याच्यासाठी त्यांना काम करायचंय असं आपण सांगितलं. पण मूळ मुद्दा माझा असा आहे की आपण त्यांना हे काम करायला सांगताना आपण काय अपेक्षा केली त्यांच्याकडनं? सर, असं आहे, मधल्या काळामध्ये ज्या काही घटना आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत, त्याची 2-3 उदाहरणं देतो आणि मग आपण मूळ विषयाकडे वळतो. मला एक गोष्ट सांगा, मधल्या काळामध्ये काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने लंडनमध्ये मराठी वैश्विक केंद्र तयार करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. दुसरं, काश्मीर सारख्या ठिकाणी एक मराठी पुस्तकांचं गाव तयार करण्याचा असल्या अचरट कल्पना घेऊन हे महाराष्ट्र सरकार वावरत असताना मुंबईत महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडल्या त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. हिंदीनी तर हिंदीचे जे हिंदी परभाषिक आहेत त्यांनी तर आम्हाला जमेत सुद्धा धरायचं नाही ठरवलं असताना अशा अवस्थेमध्ये जेव्हा ह्या गोष्टी घडत असतायत किंवा युपीएससीचा आता जो झालेला रिझल्ट एकही मराठी मुलगा त्या ठिकाणी नाही, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर असं जेव्हा एखादा युवक जो मुस्लिम आहे आणि त्याला काहीतरी करावं असं वाटतंय, अशा हेतून जेव्हा तो माझ्याकडे येतो आणि सुबोध सरांसारखा शाळा चालवणारा एक सशक्त माणूस त्या क्षेत्रातला हा जेव्हा त्या ठिकाणी येतो तेव्हा मग त्याला काहीतरी प्रेरित होतो, काहीतरी त्या निमित्ताने त्याला उद्युक्त करणं हे आमचं कर्तव्य ठरतं सर. म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांना हे करतो की तुला मराठी शाळा काढण्याबद्दल तुला आस्था हे आहे, तर ह्या गोष्टीने आम्हाला काय करता येईल त्याचे पण विचार ऐकून घेण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणून आम्ही आत्ताचं हे प्रयोजन आहे आमचं. माझा जरा सुबोध सरांना प्रश्न असा आहे की सुबोध सर, आज आपण प्रथित यश घेतले, राजकीय नेते आहात, आपण शैक्षणिक क्षेत्रात पण उत्तुंग कामगिरी केली आहे. आपलं महाविद्यालय, आपल्या शाळा आणि आपल्या मराठी शाळा सुद्धा आपण खूप जोरदारपणे चालू ठेवल्या आहेत. असंच पाठबळ करण्यासाठी त्याला आपण, या कार्यकर्त्याला आपण किती बळ देऊ शकाल? समाजामध्ये अशा कार्यकर्त्यांची गरज आहे. कारण मराठी शाळा ज्या बंद पडत आहेत त्याला जबाबदार शाळा असतील, सरकारचं धोरण असेल, त्याच्याबद्दल असलेले कायदे असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा आज इतक्या वर्षांचा जो अतिरेक झालाय त्यामुळे मराठी शाळांकडे लोक जात नाहीयेत. परंतु महत्वाचा मुद्दा, पालकांना असं वाटलं पाहिजे की आपण मराठी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घातलं पाहिजे किंवा आपण ऍडमिशन घेतली पाहिजे. परंतु हा एक समाजामध्ये एक विचार पसरवणं, त्यासाठी समाजामध्ये चर्चा घडवणं, मराठी भाषेबद्दलचं एक आत्मीयता निर्माण करणं मराठी माणसांमध्येच, यासाठी असे जे कार्यकर्ते आहेत, आता त्यांचा धर्म कुठलाही असो, आपण म्हणतो की बाबा मुस्लिम धर्माचा, परंतु अशा कार्यकर्त्यांनी जर त्यांना मराठी भाषेवर अस्मिता आहे, प्रेम आहे, अशा लोकांनी पुढे येणं, समाजामध्ये एक चर्चा घडवणं आणि पालकांना तयार करणं की आपण मराठी भाषेमध्ये जेव्हा एक पाल्य शिक्षण घेतं तेव्हा त्याला त्याचे काय म्हणतात, त्याला जास्त लवकर समजतं आणि त्याला शिक्षण सहजरित्या पूर्ण करता येतं. यासाठी अशा लोकांची समाजामध्ये गरज आहे आणि यांनी पुढाकार घेतलाय. मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो की अशी लोक म्हणजे खूप कमी आहेत की त्यांना स्वतःहून वाटतं की मराठी शाळेबद्दल, मराठी भाषेबद्दल आपण पुढे आलं पाहिजे आणि अशीच एक ह्याच्यातून एक क्रांती निर्माण होईल असं मला नक्कीच वाटतं की कुठेतरी ठिणगी आपण ही समजू आणि याच्यातून एक मोठं क्रांती तयार होईल असं मला वाटतं. मनोहरजी, आपण आता अर्थात तुम्हाला 2 दिग्गज नेत्यांचा सहकार्य आहेच, पण मला असं वाटतं आणखी कित्येक लोकांकडे तुम्हाला जावं लागणार आहे. नेत्यांपासून किंवा राजकीय लोकांकडे जाता जाता सामान्य लोकांकडे पण जावं लागणार आहे. मराठी माणसांना मराठी शाळांचं महत्व समजून द्यायला लागेल.
या बाबतीत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आणि तुम्ही स्वतः तुमची काही योजना आखली आहे का? सर्वप्रथम नमस्कार आणि मला बोलवल्याबद्दल मी आभारी आहे सुबोध सरांचा, चित्रे सरांचा आणि भाऊंचा. कसं आहे, भाऊनी प्रश्न विचारला की योजना आखली आहे का, तर याचं उत्तर काय, माझी संघटना आहे युवा फाउंडेशनच्या नावाने आणि आम्ही गेली बरेच वर्ष काम करत आहोत या विषयावर, मराठी शाळांच्या विषयावर. तर कसं आहे, आता तुम्ही रायगड जिल्हा बघितला असेल, रायगड जिल्हा आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवरती रायगड जिल्हा आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याची बातमी आहे, 27 मराठी शाळा बंद करण्यात आल्या रायगड जिल्ह्यात. तर त्याच्यावरती ते बघून मला एकदम धक्काच बसला की मी बोललो, यार मराठी शाळा, आपण मराठी महाराष्ट्रात राहतो, आज आमची 5वी पिढी आहे महाराष्ट्रात आणि मी मूळ जुन्नरचा आहे. तर कसं आहे की मराठी शाळा बंद पडणं हे खूप धक्कादायक आहे. आजकाल आपले पुढारी सगळे बोलतायत की मराठी वाचवा, आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय. आता याच्या पलीकडे आपण मराठी जपली कशी पाहिजे, फक्त बोलून होणार नाही, ते केलं पाहिजे, केल्याशिवाय ते होणार नाही. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं की रायगड जिल्ह्यामध्ये मी एक पक्षाचा कार्यकर्ता पण आहे आणि त्या हिशोबाने माझी रायगड जिल्ह्यामध्ये चांगली ओळख सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी आमची संघटनाची युवा फाउंडेशनची पोरं पण आहेत तिकडे. मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जावा प्रत्यक्ष शाळांमध्ये आणि तिकडे जाऊन बघा काय परिस्थिती आहे, काय मूळ कारण आहे. जसं सुबोध सरांनी सांगितलं की मूळ कारण शोधून काढलं पाहिजे की पालक पाठवतात का नाही, किंवा सरकारची धोरणं काय आहेत, या सगळ्या गोष्टीवरती आपण कशा पाहिजे ह्या शाळा बंद करताय, त्याचं कारण काय ते मूळ शोधलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही आमची संघटनाची पोरं तिकडे पाठवत आहोत आणि ते काम करायला लावले. तर हळूहळू माझ्याकडे सगळी ती हे डेटा सगळे येणार, डेटा आल्यानंतर मी त्याच्यावरती अभ्यास करून प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटणार आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल, माझ्या पाठीशी सुबोध सर आहेत, चित्रे सर आहेत. तर हे असल्यामुळे मला काही भीती नाही, म्हणजे मला सगळ्याच गोष्टींची यांच्याकडनं मदत भेटते, माझे प्रेरणास्थान आहे. तर त्या हिशोबाने मी पुढे जाऊन त्यांना त्या शाळांना काय कमी लागतोय, काय काय कशामुळे ते बंद पडताय, काय कारण आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांना मदत करते. असं आहे, संस्था संचालक, शिक्षक आणि पालक यांचं तुम्हाला प्रबोधन करावं लागणार आहे. याच्यासाठी तुम्ही एखादी योजना आखावी लागेल किंवा तुमची तयार असेल, पण भाग वेगवेगळे. संस्था संचालकाला वाटतं का माझी शाळा व्यवस्थित चालली पाहिजे, मला मराठी शाळा चालवायची आहे की नाही, अशा संस्थांचा तुम्ही अभ्यास करणार की नाही? 100% अभ्यास करणार. याचं एक उदाहरण पण मी तुम्हाला देतो. 2009-10ची गोष्ट आहे. शाळेचं नाव नाही घेणार मी. मला एक कॉल आला की अशी शाळा आहे इकडे, मराठी ही डिव्हिजन हे बंद करतायत आणि आम्हाला आमच्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवायचं. जसं तुम्ही म्हणतात ते पालक पाठवतात का नाही काय, त्याच्यावरती मी बोलतो. तर मी गेलो तिकडे, मी त्या कॉलेजच्या ज्या ट्रस्टीज आहेत त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा घेतली. तर ते बोलले आम्हाला 100% शाळा चालवायची, पण काय झालंय, पालकच पाठवत नाही मुलांना. आता हे काय झालंय की इनसेक्युरिटी झाली आहे पालकांमध्ये, की म्हणजे माझा मुलगा जर मराठी शाळेतून शिकला तर तो कॉम्पिटिट करणार का नाही करणार पुढे भविष्यात. म्हणजे आज इंग्रजी शाळा एवढे झाल्या आहेत तर त्या मुलांशी माझा मुलगा पाठी राहील, ह्या सगळ्या गोष्टीमुळे पालक पाठवत नाही. तर त्याचं कारण काय झालं की मी त्यांना सांगितलं की म्हणजे असं नाही की संस्था चालकांना त्यांना चालवायचं नाही, त्यांना पण पाहिजे मराठी शाळा पाहिजे, त्यांना पण चालवायचं, पण जर पालकच पाठवणार नाही तर त्याच्यावरती मग मी काय केलं की पालकांना जाऊन पर्सनली भेटलो. मग मी एक कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमामध्ये जवळपास एक 50-100 लोक पालक होते. तर 100 पालक आली. म्हणजे कसं झालं की अंगणवाडी आपल्याकडे आहे, म्हणजे त्या माध्यमातून मी हे केलं. कारण की पहिला मूलभूत इकडची जी वस्ती असते त्या अंगणवाडीमध्ये मुलांना पाठवतो. तिकडे 30 लोकांची कॅपॅसिटीची अंगणवाडी असते. मग मी तिकडे जाऊन त्यांना भेटलो, त्या पालकांना. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना पुढे म्हणजे ते 6 वर्षापर्यंत अंगणवाडीमध्ये पाठवतात, त्याच्यानंतर त्यांना मराठी माध्यमातच टाकावं लागतं. मग त्यांना जाऊन भेटलो तर ते बोलले का आम्ही तयारच आहे टाकायला, पण कसं आमचा मुलगा पुढचं त्याचं भविष्य काय. मग मी त्यांना समजून सांगितलं ते पुढचं भविष्य काय. म्हणजे त्यांना दाखवलं किती लोक मराठी माध्यमातून शिकून अमेरिकाला आहेत, लंडनला आहेत,
कॅनडाला आहेत, अशा सगळ्या ठिकाणी करतात. तर तुम्ही ते समजू नका मराठीला कमी लेखू नका. त्याच्यात अजून काय करता येईल ते आम्ही करूया. तर सरकारला आम्ही म्हणजे एक निवेदन पण देणार आहोत की अशी मराठी शाळा जी बंद पडते त्याच्यावरती तुम्ही काहीतरी तोडगा काढा. म्हणजे काहीतरी एक प्रोत्साहन द्या मुलांना, म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटीज त्यांना, जसं इंग्लिश शाळांमध्ये आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या मराठी शाळांमध्ये झाल्या पाहिजे. त्याच्यावरती मला सुबोध सरांची मदत 100% लागणार आहे. तर ते आम्ही पुढे भविष्यात करणार आहोत. या सर 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 एक जळीत अनुभव सांगतो तुम्हाला, तुमच्या या प्रश्नाला पूरक असा अनुभव सांगतो. 4 दिवसापूर्वी आपल्याकडे गेल्या महिन्यामध्ये म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन झालं. म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन होत असताना मराठी उमेदवार आमच्याच त्या जिथे सुबोध सरांची शाळा आहे त्याच्या आजूबाजूचाच असलेला उमेदवार तो पालकांना सांगतो की तुम्ही जर मला मत देणार असाल तर तुम्हाला बाजूच्या डीबीसी जी शाळा आहे दिल्ली बोर्डाची त्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना मी प्रवेश देईन, आमचीच मतं, अशा पद्धतीने जर तो घेणार असेल तर आम्ही पालकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने समजायचं हा एक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न येऊन उभा राहिलेला आहे. 3000 मुलांची शाळा चालवणारे सुबोध आचार्य तिथे शाळा टिकवण्यासाठी, किती विद्यार्थी टिकवण्यासाठी किती त्यांना प्रयत्न करावा लागत असेल या बाबतीत सुद्धा जेव्हा विचार करतो त्यावेळी मुनवर शेख हे जे स्वतःहून उत्स्फूर्तपणे हे जे कार्य करायला जे निघालेत त्याचं खरंच कौतुक करणं ही आमची जबाबदारी ठरते. या अनुषंगाने सुबोधजी तुम्हाला एक प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या शाळेचं अत्यंत तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे प्रयोग करून मराठी पालक तुमच्या शाळेत आपल्या पाल्यांना कसं ऍडमिशन देतील याच्याकडे तुमचं सतर्कतेने लक्ष असतं आणि तुम्ही तुमच्या शाळांना खूप चांगल्या पद्धतीत तुमचे शिक्षक हे तुमच्याशी समरस झाले. तुमच्या प्रत्येक शब्द ते प्रमाण मांडतात आणि तुमच्या शाळेच्या बाबतीत ते खूप ज्याला आता आपण म्हणू पुढे जाऊन प्रयत्न असा करत असतात की जी मुलं तुमच्या शाळेत प्रवेश करती झाली त्यांच्या भविष्यासाठी ते झटत असतात. पण माझं तुम्हाला एक माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सुद्धा मला असं कळलं की महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालक मंच याचे तुम्ही सुद्धा कार्याध्यक्ष आहात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या त्या शिक्षण संस्था संचालक मंच मध्ये हे जे मुनवर शेख सारखे अनेक लोक तुम्हाला तुमच्या कार्याला हातभार लावू इच्छितात, यांचं कधी संमेलन घेणार की नाही? नक्कीच. कसं आहे, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत हे प्रत्येकाला वाटतं. म्हणजे अगदी ज्याचे मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत त्यालाही वाटत नाही मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या पाहिजे. पण त्या शाळा चालू कशा राहणार यासाठी संस्था चालकांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आपण फक्त मराठी शाळा म्हणतो असं नाही, कारण मी या सगळ्या रोलमध्ये आहे. मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, मी शिक्षण संस्था चालक आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा शिक्षण संस्था चालकांचे जे आज काय हाल आहेत, हालच म्हणेन ना मी, की जेवढ्या एडेड मराठी शाळा आहेत आपल्या अनुदानित मराठी शाळा म्हणतो आपण त्यांना शिक्षकांचा पगार एवढाच शासनाकडनं मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त नॉन सॅलरी ग्रँट सरकार देते असं म्हणतात. पण ती नॉन सॅलरी ग्रँट मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे त्या शिक्षण संस्था चालकांनाच माहिती. मी एक उदाहरण देतो, मी नाव घेणार नाही. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे ऑडिटला त्या डिपार्टमेंटची काही मंडळी आली होती. तर त्यांनी ऑडिट केलं नॉन सॅलरी ग्रँटचं आणि झालं. मग त्यांनी माझ्याकडे काहीतरी डिमांड केली की आमचं तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत. म्हणजे मी ऑन रेकॉर्ड म्हणतोय, हे गरजेचं आहे बोलणं की तुम्हाला आम्हाला एवढे पैसे द्या मग तुमची ग्रँट येईल. मी म्हणालो, हात जोडले त्यांना. मी म्हणाले, मराठी शाळा कशा चालवतो आम्हाला माहिती आहे. तुमच्या 1,00,000-2 लाख मिळण्यासाठी जर मला पैसे द्यायचे असतील तर मी तुम्हाला देणार नाही. आम्ही 15, 20, 30 लाख रुपये जे जमा करतो वर्षाला त्यातून आम्ही मराठी शाळा चालवतो. तुझे 1,00,000-2 लाख नको मला, मी त्याच्यासाठी जास्त कुठेतरी जाऊन भीक मागेन. त्या शब्दात मी बोलून त्यांना पाठवलं.
तर शिक्षण संस्था चालकांचे हे हाल आहेत. तर ह्या शाळा चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा, लाईट बिलचा जो खर्च आहे तो सरकार देत नाही, साफसफाईचा खर्च सरकार देत नाही, रंगरंगोटीचा खर्च सरकार देत नाही, सिक्युरिटी आहे त्याचा खर्च सरकार देत नाही, आणि निर्बंध लादतच असते शिक्षण संस्थांवर, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मराठी शाळा चालवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे लागणार आहे, एक सुसज्ज अशी इमारत असेल, चांगलं रंगरंगोटी केलेले वर्ग असतील, त्याच्यामध्ये चांगलं लाईट असेल, पंखा असतील, वातावरण चांगलं असेल, खेळायला मुलांना मैदान असेल, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर ह्याची कमतरता ही आज मराठी शाळांच्या संचालक मंडळांना आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आजकाल CSR एक मोठा फंड तयार होत आहे. तर असे CSR फंड म्हणजे सरकारने, तर मी म्हणेन की कायदाच केला पाहिजे की याच्यातले 50% किंवा 100% पहिला मराठी शाळा सुधारवण्यासाठी हा फंड वापरला गेला पाहिजे. आज एवढ्या अनेक कंपन्या आहेत महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्र रेव्हेन्यू म्हणजे बिझनेसमध्ये आपले मुख्यमंत्री म्हणतात की फार औद्योगिक प्रगती आहे महाराष्ट्रामध्ये. तर ह्याचा जो CSR फंड केंद्र सरकार कुठेतरी घेऊन जाते इथे तिथे, त्यापेक्षा तो पहिले 2-4 वर्ष 5 वर्ष 100% या मराठी शाळांसाठी जर वापरला, या मराठी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं, मैदानं बनवून दिली, तर पालक नक्कीच येतील. कारण प्रत्येक सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. नुसतं शाळा चालवणं, मराठी भाषा नाही, तर एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये ऍडमिशन घेतो तर त्याचा सर्वांगीण विकास होऊन समाजामध्ये तो गेला पाहिजे, ह्या दृष्टिकोनाने विचार होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी असे सामाजिक कार्यकर्ते जर क्रांती घडवत असतील एखादी, तर त्यांचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. आपल्या जे मंच आपण आहोत शिक्षण संस्था संचालकांचं, त्याच्यामध्ये त्यांना आवर्जून बोलवलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतर संस्था चालकांनी पुढे गेलं पाहिजे. मला त्याच याने ओघाओघात एक प्रश्न असा पडलाय माझ्या मनात की संस्था संचालक त्यांचं वेगवेगळं पान मांडून बसले, तेच मुळात जर सगळे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही शाळा थोडीशी, या शाळेला गरज आहे, आर्थिक दृष्ट्या गरज आहे, शैक्षणिक दृष्टिकोनात आता ते तुमचं समायोजन वगैरे, या शाळेत आता मुलं कमी झाल्यामुळे शिक्षक कमी आहे, पण तुमचा असा पुढे काही असा मनसुबा आहे का की एक संच तयार करणं, ज्या शाळेला शिक्षकांच्या बाबतीत काही मदत लागली तर ती मदत करणं, शिवाय आता लिपिक वगैरे हा जो भाग आहे, शिक्षकेतर कर्मचारी सरकार देणं बंद केलंय, या दृष्टिकोनातनं तुमची स्वतःची म्हणजे साधारण ज्याला वेतन याचं हे जरी वेतन पत्रक जरी भरायचं झालं तरी काही शाळांकडे ती कुवत नाहीये. आता कुवत हा शब्द जरा कठीण आहे, नाही नक्की चांगला नाही, पण कधी कधी आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या संस्था संचालकांनी अशा मुंबई सारख्या कार्यकर्त्याचा फायदा घेऊन त्याच्या बरोबर असलेले काही जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना तुम्ही तयार करणार का? नक्कीच. त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था चालकांनी एकत्र येऊन एक त्यांच्या काय काय अडीअडचणी आहेत ह्या पहिल्या गोष्टी टेबलवर आपण बसून जॉट डाऊन करणं गरजेचं आहे की कुठल्या शाळेला कुठली अडचण आहे, कुठल्या शाळेला कुठली अडचण आहे, आणि त्यासाठी आपल्याला कलेक्टिव्हरित्या आपल्याला करता येईल. आणि असे मुनव्वर सारखे जे स्वतःहून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आपल्याला जे सरकारकडनं आता लिपिक वगैरे कमी होत चाललेले आहेत देणं, किंवा त्यांची अपॉइंटमेंट होत नाहीये, क्लास 3 आणि क्लास 4 चे जे कामगार वर्ग आहे तो सरकार आता देत नाही. सरकारची उदासीनता म्हणजे मराठी शाळा बंद करण्याच्या मागे मला तरी वाटतं सरकारनेच ठरवलं असावं कदाचित की या मराठी शाळा बंद झाल्या पाहिजे. कारण दरवेळेला ते नवीन नवीन काहीतरी करत. आता प्रायमरीसाठी त्यांनी 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, 5वी 6वी 7वी साठी 8वी पर्यंत 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, 9वी 10वी साठी 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असं सगळं न करता विषयानुरूप शिक्षक देणे गरजेचं आहे. कारण विषयाची गरज ज्या शाळेला जी आहे, एखाद्याला सायन्स विषयाची गरज असेल, एखाद्याला मराठी भाषेची असेल किंवा हिंदी भाषेची असेल किंवा इंग्रजी भाषेची असेल किंवा इतिहासाचं असेल, अशा पद्धतीने शिक्षक देणं गरजेचं आहे. की फक्त सरप्लस करतात आणि ते सरप्लस झालेले शिक्षक जातात कुठे?
तेही कोणाला माहित नाहीये. त्यांना आपलं घरी बसवून ठेवलेलं असतं आणि घर बसून पगार दिला जातो. अशा पद्धतीनं न होता ते कदाचित त्यांना सरकार तात्पुरतं आपल्या खात्यात अडवून ठेवत असतील, पण ते काहीतरी युटिलाइज करत असतील. पण ह्यामुळे मराठी शाळांवर परिणाम होतो ना. नक्की. शिक्षण महत्वाचं आहे आपल्यासाठी की सरकारी कामं महत्वाची आहेत? पण सुबोध सर हम्म. 4 दिवसापूर्वी हम्म. एक आर्टिकल आलं होतं देवेंद्र गावडेंचं. ह्या शाळेला कुलूप लावणार कोण? 107 वर्षापूर्वीची टिळक राष्ट्रीय शाळा, जी गांधीजींच्या प्रेरणेने तिथे अकोला हे त्या शहराची ओळख टिळक राष्ट्रीय शाळा म्हणून झाली. 60-67 एकर जागेवर नजर ठेवण्यासाठी ती शाळा आहिस्ते आहिस्ते पूर्णपणे बंद केली आणि त्या लेखकाला टायटल द्यावं लागतं, ह्या शाळेला कुलूप लावणार कोण? अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही आता जे तुमच्याच विषयाला धरून बोलतो की सरकारलाच वाटतंय की या मराठी शाळा बंद व्हायला पाहिजे, नक्कीच. तर त्या हिशोबानेच हे प्रकरण चाललंय असंच म्हणायला पाहिजे आम्हाला. नक्कीच. कारण काय आहे, जर आपण बघितलं की शिक्षकांचा पगार मिळालाच पाहिजे, शिक्षकांना चांगलाच पगार मिळाला पाहिजे. पण जेव्हा आपण सरकार जेव्हा विचार करतं की मी प्रति विद्यार्थी काय खर्च करतो, बर, तर सरकारच्या दृष्टिकोनातून पण जर आपण विचार केला तर प्रति विद्यार्थी सरकार काय खर्च करते, तर अंदाजे सरासरी आज वर्षाची फी 60-70 ते 80 हजारापर्यंत आसपास एका विद्यार्थीची फी पडते सरकारला, जेव्हा शिक्षकांचे पगार सरकार देते. तर हाही आपल्याला बघणं गरजेचं की आपल्याला ते क्वालिटीचे शिक्षक आपण नेमलेत का संस्था चालकांनी. बर. म्हणजे हे सगळं बंद होण्याच्या मागे, हे करण्याच्या मागे की आत्ता झालेलं नाहीये, हे सरकारी धोरणं किंवा त्यांच्या शिक्षकांचे युनियन, ह्या सगळ्या गोष्टींचा जो मारा 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 होत गेलाय, त्याचं हे सगळं फलित आहे, परिपाक आहे. मुलमाजी, खर तर आणखी काही प्रश्न मनात घोंगावतात, पण वेळेची मर्यादा आहे आणि वेळेच्या मर्यादेनुसार शेवटी फक्त एवढंच विचारेल की तुमचं याला ज्यावेळी हे दोघं मार्गदर्शन, आणखी बरेच लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील, पण हे तुम्ही कार्य अव्याहत ठेवणार का? 100% हे कार्य मी अव्याहत ठेवणार. आणि जसं सुबोध सर बोलले की सरकार बंद पडायला भाग पाडते का, हे खूप मोठा विषय आहे. म्हणजे सरकारने प्रत्येक नियम हे ठेवले, 30 विद्यार्थी पाठीमागे एक शिक्षक, आणि हे त्यांनी जसं सुबोध सर बोलले त्या गुगलसाठी एक शिक्षक पाहिजे, याच्यासाठी एक शिक्षक. तर तसं केल्यावरती याच्यात अजून एक ऍडिशन केलं पाहिजे, स्पोकन इंग्लिश. म्हणजे ज्या पालकांना भीती आहे की माझा मुलगा मराठी शाळेत गेल्यानंतर त्याला इंग्लिश बोलायला येणार नाही किंवा इंग्लिश म्हणजे समाजात म्हणजे जेव्हा वागत असताना त्याला प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, त्याच्यावर एक सरकारला आपण एक निवेदन देऊ. नाही, आता जर तुम्ही म्हणाला स्पोकन इंग्लिश तर मग इंग्रजी शाळेत पालकांनी टाकलेलं आहे. मराठी जर तुम्ही भाड्याने जर काही भाषा घेत असाल तर मग स्पोकन इंग्लिश म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या भविष्याची तरतूद काय असावी आणि त्याला कशा, आता असं आहे की प्रत्येक पुस्तकी शिक्षणामुळे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास आणि सर्व विषयाचा विकास. दुसरी गोष्ट कौशल्य विकास, या सगळ्या गोष्टी त्या शाळेने केल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद सुबोधजी, आपले धन्यवाद. प्रदीपजी, आपण सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला, याबद्दल धन्यवाद. मोहनजी, तुमच्या भविष्यातील मराठी टिकवणं, मराठी शाळा टिकवणं या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.